जय हिंद मित्रांनो, आपलं रणविवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मी वनरक्षक आहे हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे. मला भरपूर प्रश्न येतात की दादा, वनरक्षकसाठी काय पात्रता लागते, वनरक्षकची तयारी कशी करावी, वनरक्षकसाठी कोणते बुक्स वापरावी. तर सारखे हे प्रश्न असतात, म्हणूनच आज आपण हा व्हिडिओ त्यावरच बनवणार आहोत. जेही वनरक्षक पदाची तयारी करतायत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या व्हिडिओमध्ये नेमकं वनरक्षकाला पगार किती आहे, वनरक्षकाचं कार्य काय असतं आणि वनरक्षकासाठी तुमची पात्रता काय लागते आणि तुम्ही कशा पद्धतीने तयारी करावी हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम वनरक्षक हे काय आहे हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, वन विभागाच्या व्यवस्थित सुव्यवस्थेसाठी वन विभागाचे काही नियत क्षेत्र असे भाग पाडले आहेत. तर सगळ्यात शेवटी नियत क्षेत्र असतं. तर नियत क्षेत्राचा एक अधिकारी म्हणून वनरक्षक काम करतो. आपल्या नियत क्षेत्रामध्ये वनांचे संरक्षण, वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यासाठी वनरक्षक कार्य करतो. वनरक्षकाचे हे कार्य आहे की वनामध्ये एक कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे. त्याचप्रकारे वनरक्षकाचे आणखी कामं असतात की जसं की शासकीय जमिनीवर वृक्ष लागवड करणे, वन विभागाची प्रसिद्धी करून शाळा व महाविद्यालय तसेच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आपल्या वनांचे काय महत्त्व आहे हे जनतेला पटवून देणं हे एक वन विभागाचं कार्य आहे. मित्रांनो, वनरक्षक या पदाला गव्हर्नमेंटने आपल्या कार्यासाठी स्टार्टिंग 21,700 हे बेसिक पेमेंट ठेवलेलं आहे. जे तुम्हाला 21,700 ज्यावेळेस तुमचा बेसिक असतो तर तुम्हाला 32,000 ते 34,000 पेमेंट इन हँड भेटतं. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही वनरक्षक म्हणून लागता तर पहिल्या वर्षीला तुम्हाला 32,000-34,000 पेमेंट पडतं. त्यानंतर मित्रांनो, वनरक्षकासाठी पात्रता काय लागते, तर वनरक्षक ह्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही 12वी पास लागाल आणि महाराष्ट्राचे तुम्ही एक नागरिक असायला हवे. वन विभागासाठी काही फिजिकल स्टँडर्ड्स आहेत. तर ते फिजिकल स्टँडर्ड्स काय आहेत हे तुम्हाला आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तो तुम्ही GR वाचून बघू शकताय की जसं की हाईट आहे, हाईट 163 लागते, मुलींना काहीतरी 156 याच्या आसपास लागते. हे स्टँडर्ड्स आहेत, हे तुम्ही GRमध्ये वाचून बघू शकताय. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की वनरक्षकची तयारी कशा पद्धतीने करावी. मित्रांनो, वनरक्षकची तयारी करताना तुम्हाला दोन गोष्टी, वनरक्षक फक्त अभ्यास करून चालणार नाही. वनरक्षकाला 5 किलोमीटर रनिंग आहे, मुलींना 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर हे एंड्युरन्सचे खेळ आहेत. त्यामुळे ते तुम्ही त्याला मोठी तयारी लागते. मित्रांनो, तुम्ही काही महिन्यात मी 5 किलोमीटरची तयारी करतो, काही महिन्यात 3 किलोमीटरची तयारी करतो, हे होत नाही. तर तुम्हाला कन्सिस्टन्सी प्रॅक्टिसमध्ये राहावं लागेल. तुम्ही जर रेशिओ बघितलात, ज्यांचं 5 किलोमीटर चांगलं आहे अशी मुलं जास्त वन विभागामध्ये भरती होतात. जसं की मी एक खेळाडू असल्यामुळं माझं 5 किलोमीटर टायमिंग चांगलं होतं, तर त्यामुळं मी वन विभागात भरती झालो. अशा पद्धतीनं ज्यांचं 5 किलोमीटर चांगलं आहे त्यांना अधिक बेनिफिट होतो. कारण की वन विभागामध्ये 120 मार्काचं पेपर आणि त्यानंतर 80 मार्काचं ग्राउंड राहतं आणि ग्राउंडचं जर 5 किलोमीटर तुम्ही 17 मिनिटाच्या आत आला तर तुम्हाला 80 मार्क असतात. मग ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांचे हे 80 मार्क फिक्स राहतात. पेपरमध्ये 120 मार्क पेपर हा बेसिक जास्त हार्ड लेवलचा नसतो, काठीण्य पातळी जास्त हार्ड नसते. तर पेपर सोपा असतो, पेपरला सर्वांचाच स्कोअर चांगला होतो. ज्यावेळेस आमच्या वेळेस भरती झाली 1-2 वर्षापूर्वीची जी आमची भरती होती, त्या भरतीमध्ये पेपरला भरपूर मुलांचे स्कोअर चांगले गेले होते. पण ज्यांचं ग्राउंड चांगलं होतं तेच ह्या सिलेक्शन प्रक्रियेमध्ये पार पडलेले आहेत, सिलेक्ट झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही फक्त अभ्यास म्हणू नका, तर 5 किलोमीटरची तयारी आत्तापासून करा. आणि 5 किलोमीटरची तयारी कशी करावी वर्कआउटचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि आपण ह्यापुढेही ते वर्कआउटचे व्हिडिओ कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या वेळी कोणता वर्कआउट करायचा आहे हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहोत. तर ते व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर मित्रांनो, प्रश्न राहिला रिटनचा. तर रिटनमध्ये काय राहतं, रिटनमध्ये मित्रांनो 4 टॉपिक राहतात, जसं की मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, त्यानंतर GK आणि मॅथ्स व रिझनिंग आणि एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन राहतात. तर प्रिवियस इयरचे जे TCSनं घेतली होती एक्झाम, तर जे मागच्या वर्षी प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही बघू शकताय. मी बघतोय की जे वनरक्षकासाठी तयारी करतायत ती मुलं MPSCची कंबाईनची पुस्तकं वापरायला. तर काही आवश्यकता नाही तुम्हाला कंबाईनची पुस्तकं अभ्यासासाठी वापरण्यासाठी. मित्रांनो, ही सरळ सेवेची एक्झाम आहे, तर जी पुस्तकं सरळ सेवेसाठी बनलेली आहेत त्याच पुस्तकांचा तुम्ही वापर करा, नाहीतर तुमचा अभ्यास भरकडत जातो आणि अभ्यासाला व्यवस्थित दिशा भेटत नाही. कोणती पुस्तकं तुम्ही वापराल, बऱ्याच मुलांचे मला प्रश्न असतात की दादा कोणते बुक्स वापरू, कोणते क्वेश्चन पेपर्स वापरू. तर मित्रांनो, मी सांगतो ह्या गोष्टी लिहून घ्या. तुम्ही कंबाईनची पुस्तकं यूज करू नका. तर सरळ सेवेसाठी जी पुस्तकं बनलेली आहेत तीच पुस्तकं यूज करा. त्यातलेच प्रश्न येतात. मराठी इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे,
त्यानंतर तुम्ही GK आणि रिजनिंगसाठी सह्याद्रीचा ठोकळा किंवा तात्यांचा ठोकळा यूज करू शकताय. आणि मॅथ्स व रिजनिंगसाठी सरळ सेवेसाठी सचिन ढवळे सरांनी आपलं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ते सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकताय. आणि राहिला प्रश्न आता ग्राउंडचा, तर पेपर 120 मार्काचा राहतो आणि ग्राउंड राहतं 80 मार्काचं. तर हे 80 मार्काचे कसं हे राहतं, मार्किंग सिस्टम राहतं. तर मुलांसाठी हे टायमिंग्स राहतं 17 मिनटाच्या आत जर तुम्ही आलासा तर तुम्हाला 80 मार्क भेटतात. त्यानंतर तुम्ही 17 ते 18 मिनटाच्या दरम्यान आला असा तर तुम्हाला 70 मार्क. त्यानंतर 18 ते 19 तुम्हाला 60 मार्क, 19 ते 20 तुम्हाला 45 मार्क. म्हणजे हे असं कमी कमी मार्क होत जातात. आणि मुलींचंही त्याच पद्धतीनं आहे की तुम्ही जर 12 मिनटाच्या आत आला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क आणि दर मिनटाला तुमचे 10-10 मार्क कटत जातात. तर 200 मार्काची हे राहते. आणि तुम्हाला भरती व्हायसाठी फिक्स ओपनमधून भरती व्हायचं आहे. तर तुम्हाला तुमची ही बेरीज 200पैकी जवळपास 166 प्लस तरी तुम्हाला घेऊन जायला लागेल. कारण की मित्रांनो, ह्या वनरक्षक हे पद खूप छान नोकरी आहे. मित्रांनो, आज सगळ्यांना समजले की वनरक्षक ही काय नोकरी आहे. वनरक्षक ही एकदम आजकाल सुखाची नोकरी मानली जाते. कारण की वनरक्षकमध्ये तुम्हाला पेमेंटही चांगलं आहे, तुम्हाला अधिकार आहेत, तुम्हाला युनिफॉर्म चांगला आहे, तुमच्याकडून एक सेवा होते, निसर्गाचं तुमच्याकडून संरक्षण होतं. त्यामुळं वनरक्षकचं महत्त्व आज सगळ्यांना पटलेलं आहे. आणि जे ते वनरक्षकसाठी तयारी करायला ह्याच्यामध्ये आजच्या टाईममध्ये वनरक्षकला भरपूर फाईट राहील. जर तुम्हाला तयारी करायची आहे चांगली तर पेपर 100+ आणि ग्राउंड तुमचं 80पैकी 80 असायला हवं. ज्याही मुलांना या वनरक्षकची फिजिकलची तयारी करायची असेल किंवा प्रॉपर गायडन्स हवा असेल तर त्यांनी रन विथ विवेक ही आमची फिजिकल अकॅडमी गडिंगला जिथे स्थित आहे ती जॉईन करू शकताय. किंवा यूट्यूबद्वारे आम्हाला जुडले राहू शकताय, ज्याच्यावर आपण वनरक्षकचा पूर्ण प्लॅन तसेच वनरक्षकचे वर्कआउट्स आपण यूट्यूबवर टाकणार आहोत. तर जुडले राहा आमच्याशी भावी वनरक्षक बनण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.